हॅलो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे एसबीसीसी उमरोली वर्सेस भडवल बी प्लस. चला चला बॅटर इथून चेंडू इथून चेक होतोय आणि आता दोन सलामीचे फलंदाज भावेश आणि शरद बुंधाटे. एसबीसीसी उमरोलीची सलामीची जोडी. रिकी माळी पहिला बॉलर इथून रेडी होईल. कर्जत तालुक्यातील हे दोन संघ एसबीसीसी उमरोली आणि बडवल बी प्लस या दोन टीम मध्ये आता मॅच होईल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. चौथ्या रात्रीमधील पहिल्या राऊंडच्या चौथ्या मॅचला सुरुवात होते. क्रीडांगणाला अभिवादन करून भावेश आणि शरद बुंदाटे. अनिकेत हजारे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिकेत हजारे दादांना विनंती केली की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. मॅचला सुरुवात होईल. 5 ओव्हरची मॅच आहे. भावेश लोंगले आणि शरद बुंदाटे. रिकी माळी आहेत बडवल बी प्लस टीम. एसबीसीसी उमरोली. खरं तर एसबीसीसी उमरोली कडून फलंदाज इथून चेंडू चेक करताना किमान अजून 5 ते 10 मिनिटाचा अवधी जाऊ शकतो. मॅच स्टार्ट होतीये. रिकी माली पॉवर प्लेची ओव्हर इथून टाकणार आहे बडवल बी प्लस टीम कडून आणि समोर बॅटर येतो मात्र सलामीच्या भूमिकेत शरद बुंदाटे, ज्याने खूप साऱ्या बेस्ट बॅटर मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. शरद बुंदाटे. नॉन स्ट्रायकर यांना भावेश लोंगले आणि रिकी मालीच्या ओव्हरने पॉवर प्लेला इथून सुरुवात होईल. बिग बॅटल. तमाम क्रीडा रसिक या मॅचची वाट पाहत होते आणि तो पहिल्या राऊंडचा चौथा सामना इथून स्टार्ट होतोय. रिकी माली बॉलिंग इथून सुरू करतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल. शरद बुंदाडेचा शॉट कव्हर मध्ये. पहिली अति घाई करणारी धाव. क्विक सिंगल इथून कंप्लीट केली. पहिल्याच बॉल वरती बडवल बी प्लस टीमच्या प्लेयरचा जोश दिसून आला, कारण पहिली सिंगल पहिल्याच बॉलवरती ओपन केली भावेश लोंगले. तर मागील वर्षीपासून एसबीसीसी उमरोलीला एक चांगला ओपनर मिळालाय. भावेश लोंगले ऑन स्ट्राइक. गोलंदाज रिकी माली टू भावेश. शॉट भावेशच्या बॅट मधून. खेळाडू आहेत बाउंड्री लाईन वरती. पॉवर प्ले मध्ये खेळाडू तैनात आहे उमेश जामघरे. 2 बॉल आणि 2 सिंगल. रिकी माळी खरं तर गत वर्षी भडवल बी प्लस या टीमचा सदस्य नव्हता, पण या वर्षी रिकी माळी टीम मध्ये सामील झाला आणि याच वर्षी तो पॉवर प्लेची ओव्हर देखील टाकतोय. 2 बॉल 2 धावा. शरद बुंदाटे ऑन स्ट्राइक आहे. तिसरा बॉल. शॉट शरदचा हवेत होता काही काल. फ्लाइंग स्लिपच्या बाजूने गलीमधून चेंडू निघाला आणि इथून शॉट थर्ड मॅनला अडवलाय. 3 बॉल आणि 3 सिंगल. एसबीसीसी उमरोलीच्या अगेन्स्ट गोलंदाजीतून रिकी माली या वर्षीच्या सीझन मध्ये चांगली प्रॅक्टिस करून टीम मध्ये त्याने स्थान कमावलं आणि आता एसबीसीसी उमरोलीच्या विरोधात बडवल बी प्लस बॉलिंगने प्रतिनिधित्व करताना 3 बॉल मध्ये 3 सिंगल. खूप छान बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. स्ट्राइक वरती आला भावेश. शॉट भावेशचा उंच हवे चाललाय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि कॅच आउट. एसबीसीसी उमरोलीला पहिला धक्का. भावेश लोंगले इथून बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन कॅप्टन चेतन. चला चेतन 30 सेकंदात नवीन बॅटर एसबीसीसी उमरोली
पुढील येणारा फलंदाज 30 सेकंदाच्या आतमध्ये 38 सेकंदाच्या आतमध्ये गेला पाहिजे. बघा आपण खूप स्लो चाललोय टाइम नुसार, कारण रात्रीचे 12:45 वाजलाय. अजून 4 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे कदाचित या स्पीडने गेलो तर सकाळी 6 वाजू शकतात. कारण आपल्या स्पर्धेला आपण 7 वाजता रिपोर्टिंग टाइम दिला होता. 1 वाजलाय म्हणजे जवळपास 6 तास झाले. 3 मॅच कव्हर झाल्यात. इथून 1 ते 6 तास म्हणजे सकाळचे 7ही वाजतील. गोलंदाज तयार. 4 बॉल 3 धावा 1 विकेट. नवीन बॅट्समन कॅप्टन चेतन. रिकीचा हा चेंडू मागे मागे शॉट फाईन लेगने अडवला आणि इथून मात्र गोलंदाज रिकी माली बडबल B+ चा बॉलिंग अटॅक. 5 चेंडू समाप्त केले. धावा दिल्या फक्त 3. खतरनाक बॉलिंग अटॅक आहे. अशा बॉलरची गरज आहे टीमला आणि त्याने याच वर्षी टीम मध्ये सामील झाल्यानंतर आपल्या गोलंदाजीची दहशत निर्माण केली आहे आणि तो रिकी माली आता पॉवर प्लेला इथून शेवटचा टप्पा टाकेल. लास्ट बॉल कॅप्टन चेतनचा शॉट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 2 खेळाडू तिथे धावतायत. आणि चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 7 SBCC उमरोलीच्या. SBCC उमरोली कित्येक ट्रॉफी या टीमने जिंकल्या. बडवल B+ कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन खरं तर विशेषतः पनवेल परिसरामध्ये बडवल B+ ने बराच ट्रॉफी खेळलेल्या आहेत आणि जिंकलेल्या सुद्धा आहेत. राकेश पाटील आणि टीमचा परफॉर्मन्स मागील 2 वर्षापासून आणि खरं तर कर्जत तालुक्यात आता सध्या जो ट्रेंड आहे ना B+ नावाचा, तो जर कोणी आणला असेल तर तो बडवल B+ टीमने आणला. कारण आता वंजारपाडा B+ देखील आहे. अशा कित्येक B+ टीम आहे. ते नाव आणलं ते बडवल B+ ने. गोलंदाज तयार होईल. 1 ओव्हर 7 धावा 1 विकेट. शरद बुंदाटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे आणि त्याच्या साथीला कॅप्टन चेतन आणि ओव्हर नंबर 2 आता आली आहे ती पंकज मस्करकडे. बडवल B+ चा संघनायक ओव्हरला सुरुवात करतोय. रन 7 आहेत. विकेट 1 आहे. पहिलाच बॉल पंकज मस्करचा समोर ठेवलाय चेंडू. NPPL पहिल्या पर्वामध्ये याच मैदानावरती पंकज मस्करने किमया केली होती आपल्या बॉलिंगने. भरपूर चांगली ओव्हर टाकली होती त्याने आणि तसाच गोलंदाजीचा झंझावात त्याचा याही मॅच मध्ये सुरू आहे. स्वीप केलाय शरद बुंदाडेच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये. ताबडतोब चौकार. थँक्यू. गोलंदाज तयार. पंकज मस्करच्या विरोधात शरद बुंदाडेच्या बॅट मधून 1 मोर हिट. सुपर हिट हा खेळाडू आहे. नो बॉल दिलाय पंचांनी. नो बॉल दिलाय पंचांनी आणि सोबत आलाय आपण बघतोय सीमार पलीकडे हा शॉट षटकार. थँक्यू डीजे. नो बॉल षटकार. धावा आल्या 7. फ्री हिट असेल शरद बुंदाटेसाठी. रन्स तुम्ही बघू शकाल. रणसंख्या येते 18. शरद बुंदाटे सुपर स्ट्रायकर आहे या टीमचा. फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल. वाईट बॉलची फेक. फ्रीड कंटिन्यू राहील. बडवल B+ टीम कर्णधार
पंकज मस्कर मिस्टेक करताना दिसतोय. समोरच्या टीमला एक्स्ट्रा धावा दिल्यात, अतिरिक्त चेंडू त्याला टाकावे लागतील आणि फ्री हिटच्या बॉल वरती शरद बुंदाटे पंकजचा हा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉलची फेक. विकेट किपर राकेश पाटील देखील थोडेसे विचारात असेल की पंकज कडून अशा चुका व्हायला नकोत, कारण धावा आता पोहोचल्यात 20 या अंकावरती. 20 धावा. जिथे गोलंदाजांना डॉट बॉल टाकायचे तिथे एक्स्ट्रा रन येतात. फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे. कॅच साठी राकेश आलाय, पण फ्री हिट असल्या कारणास्तव शरद बुंदाटे मात्र सेफ राहील. 1 रन ऍड होईल. 21. पंकज मस्करचे बॉल इथून ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना तुम्ही बघू शकाल. 3 बॉल आणि 20 धावा ऑन बोर्ड आहेत. आजच्या दिवसामध्ये खरं तर विकेट हॅट्रिकचा कारनामा एकही बॉलरने केलेला नाहीये. आज सलगचे 3 षटकार नक्की आले होते, पण त्यानंतर विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळाला नाही. पंकज मस्कर इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा कहर फलंदाजांच्या विरोधात दाखवणार का? चेंडू टाकला पंकजने, 1 रनचा कॉल आहे आणि इथून चेतन बघू शकाल तुम्ही, मागे आला चेतन. विकेट सेफ ठेवायचे, पार्टनरशिप करायची, एसबीसीसी उमरवलीला रन्स करायच्यात. जर का अशा रिस्की रन घेत राहिले, जर एखाद दुसरी विकेट गेली तर पुन्हा एकदा ते प्रेशर बनेल. कारण आता एकदा का तुम्ही 12:30च्या पलीकडे वेळ गेला की मात्र मग तेवढे चेंडू क्लिअर होत नाहीत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले 51 धावा स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमने शिवशक्ती कडाऊट टीमला करू दिल्या नाहीत. सिंगल डबल एक्स्ट्राच्या जोरावरती शांततेत स्कोर 50 पर्यंत ते घेऊन गेले. अगदी तसाच प्रयत्न करतो एसबीसीसी. शॉट मारलाय चेतनने ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी फील्ड करेल, एक सिंगल फक्त घेतली जाईल. सिंगल डबलला फार महत्व आहे. नाईट टुर्नामेंट मध्ये खेळत असताना ज्या वेळी अशी परिस्थिती असे, असं ऍटमॉस्फिअर असतं आणि त्या ऍटमॉस्फिअर मध्ये सिंगल डबल घेत फार महत्वाची रणसंख्या होऊ शकते. आणि पिंपलोली गावचे आदरणीय ट्रेन मॅनेजर, सरकारी सेवेमध्ये रेल्वेमध्ये कार्यरत असणारे दिलीप बुवा भोईर यांचं आगमन. बुवा आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. पंकज मस्कर, शरद बुंदाटेचा शॉट अलॉंग दी कार्पेट कव्हरला बीट करा. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डर फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा. फिल्डिंग मध्ये चतुराई ठेवावी लागेल, कारण चाणाक्ष बुद्धी क्रिकेटरकडे पाहिजे. आणि 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. धावा झाला 2 ओव्हर मध्ये 24 धावा. चांगली मॅच रंगताना दिसेल. 2 ओव्हर मध्ये 24 धावा झालेल्या आहेत. तर यानंतर सेकंड राऊंडची मॅच रंगेल. स्कायरा 11 यंगस्टार वहाल आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र जय हनुमान जोवेली. जय हनुमान जोवेली आणि स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम, दोन्ही टीमच्या संघनायक इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस साठी आला पाहिजे, त्याची नोंद घ्या. 2 ओव्हर 24 धावा. आणि आता जो सामना सुरू आहे, या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र श्री 11 सांदई टीमशी सेकंड राऊंडची मॅच खेळेल. याची आपण नोंद घ्या, कारण आजचा जो लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला होता त्या लॉट्स प्रमाणेच मॅचेस असतील. फक्त काही कारणास्तव आपण सामना दुसरा तिसरा वेळेनुसार तो ऍडजस्ट केला होता. खरं तर आपण 2 ते 2.25 तास उशिराने चाललोय, त्यामुळे मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला सातत्याने ती सूचना करतो की आपण थोडं स्पीडअप घ्या. राकेश अँड ऑल टीम मेंबर. 2 ओव्हर आणि 24 धावा. 12चा रन रेट हा एसबीसीसी उमरवलीसाठी अत्यंत फायद्याचा आहे, कारण इथून 12च्या रन रेटने जर का तिसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलर आलेत अनुराग सोनावले. अनुराग एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडे आता तिसरं षटक सोपवण्यात आलंय. उद्याच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा, उद्याची अंतिम रात्र असेल.
पहिलाच चेंडू अनुराग सोनावलेचा. चेतन आहे, संगनायक थोडीशी मी म्हणेल की थोडासा अडचणीमध्ये आहे. कारण चेंडू बॅटला ब्रश झाला पाहिजे. शरद बुंदाटे चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. 7 बॉल मध्ये 15 म्हणजे 200 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने शरद बुंदाटे बॅटिंग करतोय. आणि चेतन खेळतोय 5 चेंडू 5 धावसंख्येवर. मला चेतनला इथून संयमाचा खेळ करावा लागेल. पार्टनरशिप पुढे घेऊन जायचे. अनुराग सोनावले ऑन बॉलिंग मार्क, राऊंड द विकेट. अपील जोरदार आहे. शरीरावरती चेंडू होता आणि इथून बघा अनुराग एक सिंगल आली. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. स्कोर झालाय तो 25. उद्याच्या रात्रीमध्ये आपण बघणार आहोत. उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना असेल आई एकविरा बोरशेती वर्षद भूमी 11 मांडा. दुसरा सामना असेल उद्या जय बाबा मानकोली वर्सेस चंदूदादा 11 टेंभिवली. तिसरी मॅच असेल बामण डोंगरी वर्सेस कारिवली. आणि उद्याचा चौथा सामना असेल साई सिद्धी गोठेगर ब वर्सेस आरसीसी पेठ. अशा उद्याच्या मॅचेस असतील. एकापेक्षा एक टफ फाईट मॅचेस उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील. शॉट भारी मारलाय. खेळाडू आहे डीप मध्ये, वाट पाहत आहे चेंडूच्या. आणि या दरम्यान विकेटच्या दरम्यान रन्स घेतल्या 2. शरद बुंडाटे एकीच दुहेरीमध्ये कन्वर्ट करतोय. स्वतःला चार्ज करतोय. कारण खेळाडू एकदा का चार्ज झाला तर मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्रोक मारू शकेल. आणि ते स्ट्रोक त्याला मारावेच लागतील. कारण इथून मात्र अनुराग सोनावले प्रत्येक ओव्हरमध्ये नवीन बॉलरचा वापर केलाय बडवल B+ ने. आणि प्रत्येक वेळेला एक नवीन ऑप्शन घेऊन अनुराग सध्या ओव्हर नंबर 3 ला. यावेळेस देखील ऑन साइडला खेळले. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीसाठी आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारलं आणि 2 धावा इथून मिळत आहेत. स्टंप वरती चेंडू जरूर लागला पण 2 दुहेरी धावा. रन्स इथून वाढत आहेत. टीम SBCC उमरोलीचा स्कोर कार्ड 29 धावा. 4 चेंडू समाप्त झाले. अनुरागचे रन्स दिल्यात त्याने. या ओव्हर मध्ये 2 दुहेरी धावा डबल येताना दिसल्या. एक लेग बायची धाव होती. अनुराग सोनावलेचे चेंडू चांगले आहेत पण फिल्डरला अलर्ट राहावं लागेल. चेंडू येईल त्याच्या आपण वाट पाहण्यापेक्षा चेंडू वरती जाणं हे बडवल B+ टीमच्या फिल्डरला करावं लागेल. कारण धावसंख्या बघता बघता 29 पर्यंत पोहोचली. असा स्कोर वहाल टीमने केला होता. सिंगल, डबल, चौकार, षटकार आणि सर्व प्रकारच्या धावांनी 50 धावसंख्येचा जो स्कोर तो मात्र त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग होता विपक्षी टीमला. तसा प्रयत्न SBCC करते. चांगला बॉल अनुरागचा स्टंप वरती हिट केलाय. शरद खरं तर त्या ठिकाणी त्याने पॉपिंग क्रीज मध्ये येण्यासाठी डाईव्ह घेतली. बघा एकदा शरदला. धावसंख्या 29. धावा आहेत. यानंतर तुम्हाला ज्या हनुमान जोवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 वहाल हा संघ तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये लढताना दिसेल. त्यामुळे आजच्या मॅचेस इतक्या रोमांचक होतील. प्रेक्षकांना पहिली मॅच काय धमाकेदार सुरू झाली होती. 74 धावा, 74 धावांचा पाठलाग अगदी जवळ गेला होता. त्यानंतर चांदईची मॅच आली. चांदईने कळंबच्या विरोधात 72 धावा चेस केल्या. आजच्या रात्रीची सुरुवात इतकी जबरदस्त होती की षटकारावरती षटकार पहिल्या 2 मॅचेस मध्ये षटकारांचा महापूर होता. पण त्यानंतर मात्र जसा आपण पाहतो ना की एखादी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नदी उन्हाळी, त्या नदीमधील पाणी कमी व्हावं तसा धावसंख्येचा महापूर कमी झाला. पण इथे मात्र बडवल B+ एक पॉझिटिव्ह एनर्जीने निर्माण झालेली टीम. आणि कर्जत तालुक्यामध्ये जो ट्रेंड मी म्हटलं ना प्लस नावाचा तो बडवल B+ ने आला. राकेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम फुल ऑन एनर्जी. SBCC देखील एक एनर्जेटिक टीम आहे आणि एनर्जी वर्सेस एनर्जी अशा 2 टीम मध्ये हा सामना मात्र पहिल्या इनिंग मध्ये सध्या सुरू आहे. गोलंदाज तयार. कट केला चेंडू शरदने गॅप मध्ये टाकलायचं होतं. खेळाडू पुढे आले. एक सिंगल मिळाली. 30 रन, 30 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 10च्या सरासरीने ते मात्र 30. 3 आकडा आला ना तर आपल्याला कधी कधी 3 लगातार षटकार, 3 लगातार चौकार किंवा 3 लगातार विकेटची आठवण होते. आणि विकेट हॅट्रिकचा असाच काहीसा रंजक असा किस्सा आहे. खरं तर विकेट हॅट्रिक हे नाव कसं पडलं याबद्दल बऱ्याचदा चर्चा होतात. कारण तो नाव पडण्यामागचा एक अजब किस्सा आहे.
की क्रिकेट इतिहासामध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली असेल विकेटची, याची चर्चा नेहमी रंगते. 1858 मध्ये जेव्हा इंग्लंडमधील एका सामन्यात गोलंदाज एच स्टीफन्सने सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतल्या. त्या काळात म्हणजे 1858च्या काळानुसार ही कामगिरी खूप खास होती आणि स्टीफन्सचे चाहते इतके खुश झाले, जे स्टीफनचा खेळ आवडणारे जी पब्लिक होती ती इतकी खुश झाली की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून एच स्टीफन्स या खेळाडूला एक महागडी टोपी म्हणजे हॅट भेट दिली आणि स्टीफन्सने ती टोपी मोठ्या आवडीने परिधान करत असत. मॅचमध्ये जेव्हा मॅच असेल तेव्हा स्टीफन्स ती टोपी परिधान करायचे आणि त्यानंतर मात्र सलग 3 विकेट घेण्याची ट्रिक आणि ती भेट दिलेली हॅट म्हणजे हॅट्रिक असा जणू काही ते नाव पडलं. आणि पुढे जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज हा पराक्रम करत गेला तेव्हा मात्र या कामगिरीला हॅट्रिक असे बोलू लागलं. आणि ही छोटीशी घटना आजही क्रिकेटच्या भाषेचा भाग आहे आणि ऐकायलाही फार खूप रंजक वाटते. अशी ही हॅट्रिकची कहाणी आणि ती हॅट्रिक आता इथे बडवल B+चा गोलंदाज घेणार का हे बघायचं. सपोर्टरला विश्वास आहे कारण गोलंदाजी मार्कवरती या वर्षीचा इन फॉर्म आणि ज्याने आतापर्यंत आय थिंक 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल जिंकलेल्या आहेत तो उमेश जामगरे आलाय. पहिलाच बॉल शरद बुंदाटे ऑन फायर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये शरद बुंदाटेचा हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, ठोकलाय षटकार. मैदानावरती शांतता पूर्ण भंग केलीये शरद बुंदाटेने. रिप्ले मध्ये बघा, चेंडू आल्यानंतर बरोबर रडार मध्ये आणि समोरच्या दिशेने ठोकलाय शरद बुंदाटेने षटकार. SBCC उमरोली देखील बॅटिंग मध्ये कमी नाहीये हे दाखवत असताना शरद बुंदाटे ऑन फायर. उमेश जामगरेने 4 ते 5 सायकल जिंकलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या, पण शरद बुंदाटेचा देखील रेकॉर्ड आहे की शरद बुंदाटेने देखील जवळपास 10 ते 12 मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड जिंकलेले आहेत. त्यामुळे असा मॅन ऑफ द सिरीज वर्सेस मॅन ऑफ द सिरीज असे 2 स्टार प्लेयर एकमेकांच्या विरोधात आलेत आणि अशा ओव्हरला खेळणं म्हणजे शरद बुंदाटेची गुणवत्ता सिद्ध करण्याकडे आता या ओव्हरमध्ये त्याचं लक्ष. आणि या सिक्सरने धावा पोहोचल्यात SBCC उमरोलीच्या 36. भरपूर मजा येईल. शरद बुंदाटेने आता वातावरणामध्ये खरं तर जो दमटपणा दिसतोय दमट हवामानामध्ये गोलंदाजावरती आक्रमक रवैया स्वीकारला आणि उमेश जामगरेला टार्गेट केलं. म्हणजे जो बडवल B+चा टॉपचा बॉलर आहे त्या टॉपच्या बॉलरला टार्गेट करत असताना त्याने सिक्सर मारलाय. आता उमेश जामगरेला देखील आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि दोघेही आपापल्या टीमच्या बाजूने स्वतःला प्रूफ करण्यासाठी आता दोघांमधील ही बॅटल चांगली रंगणार. ओव्हर नंबर 4 मध्ये खतरनाक मॅच होईल. SBCC उमरोली आणि बडवल B+. बघा रात्रीच्या जवळपास 1:08 झाली आहेत तरी देखील KTC लाईव्ह इव्हेंट वरती आज मी झोपणार नाही असं म्हणणारे आमचे लाडके प्रेक्षक, जवळपास 400 पेक्षाही जास्त प्रेक्षक या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. थँक्यू सो मच क्रिकेटचे चाहते. आणि जवळपास आजचे व्ह्यू पाहिले ना तर 35,281 व्ह्यू या स्पर्धेला आलेले आहेत आजच्या रात्रीमध्ये. ही स्वर्गीय नारायणदादा काळन आणि अनिल शेठ काळन यांनी उभारलेली ही स्पर्धा सध्या वेगळ्या उंचीवरती. गोलंदाज तयार, रनअप मध्ये थांबलाय. शरद बुंदाटे समोर आहे. चॅलेंज आहे फलंदाजाचं समोर. चॅलेंजिंग गोलंदाजी, आव्हानात्मक असा हा सामना आणि अशी ही ओव्हर आहे. क्रिकेटमध्ये टीमची मॅच नक्की असते पण खेळाडूचा सामना नक्की रंगतो. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय. नो बॉल दिलाय पंचांनी. कहाणी में ट्विस्ट. या ओव्हरची कहाणी बदलू शकते आता कारण नो प्लस सिंगल आली आहे. फ्री हिट आली आहे SBCC उमरोलीला. आता सर्वांच्या नजरा फलंदाजी करणाऱ्या बॅटर चेतनकडे की चेतन आता तो षटकार किंवा चौकार क्लिअर करेल का, फ्री हिटचा बेनिफिट इथून घेईल का. इट्स टाइम टू हिट. आणि उमेश जामगरे एका अनुभवी गोलंदाजाकडून मात्र या चुका घडतायत आणि इथून 2 धावा ऍड झाल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय ते मात्र 38. एक बॉल 38. चला चला फिल्डिंग आपण इथून सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. फ्री हिटचा बॉल आहे. उमेश जामगरे समोर आहे कॅप्टन चेतन. ओव्हर नंबर 4.
मागे टाकण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकला टार्गेट करायचं होतं उमेशला. वाईट बॉल, फ्रीट मात्र कंटिन्यू. 39. धावत संख्येने वेग पकडलाय फलंदाजाने देखील. आता इथून प्रत्येक बॉलवरती रन्स यायलाच हवी या स्ट्रॅटेजीने, या रणनीतीने सध्या बॅटिंग होतीये. गोलंदाज उमेश जामगरे. फ्रीट बॉल, शॉट आलाय चेतनच्या बॅट मधून. ऑन साइडला खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा इथून घेतला जाईल का? एकच धाव. चेतनने ओळखलं की शरद बुंदाटेला स्ट्राईक वरती ठेवणं, दुसऱ्या बाजूने संयमाने बॅटिंग करणं म्हणजे मॅक्सवेलने द्विशतक ठोकावा आणि पॅट कमिन्सने फक्त 12 धावा कराव्या, अशी सध्याची स्ट्रॅटेजी एसबीसी उमरोलीची. आणि शरद बुंदाटे नॉट आउट 13 बॉल मध्ये 27. 39 रन्स, 40 धावा झाल्यात. एकट्या शरद बुंदाटेच्या 13 बॉल मध्ये 27 आहेत. आणि या इनिंग मध्ये अजून 10 बॉल आहेत, म्हणजे आजच्या रात्रीमध्ये तरी ती पहिली 50 येईल का बघायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईट दिलाय, सोबत आलाय चौकार. धाव संख्येचा पंजा. मोठी मिस्टेक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये नो बॉल वरती षटकार होता ओव्हर नंबर 2 मध्ये, आणि ओव्हर नंबर 4 मध्ये व्हाईट प्लस चौकार आहे. धाव संख्येचा पंच. स्कोर पोहोचलाय 45. 45 धावा. कमालीची मॅच. आणि तिथे मात्र पूर्णपणे 2 ओव्हर पर्यंत सामना एकदम थंड अवस्थेत होता, पण तिसऱ्या ओव्हर नंतर मात्र धाव संख्येने उंची घेतली आणि आता खरी लढाई. शॉट आलाय शरदच्या बॅट मधून, दूर वरून आले खेळाडू, काऊ कॉर्नर वरून फेक केली. परफेक्ट थ्रो होता यावेळेस, नो मिस्टेक. कॅरी देखील भरपूर चांगलं केलं, 1 रन वाढली. धाव संख्या 46. प्रेक्षक मात्र एन्जॉय करतात, जल्लोष आहे आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. षटकार मारायचंय, समोरून विकेट घ्यायची आहे. आता बघायचं कोण इथे यशस्वी होईल, कोणाचा डाव इथे सक्सेसफुल होईल ते बघायचंय. कारण मैदानाच्या आतमध्ये चाली रचल्या जातात आणि एकामागोमाग एक चाल खेळत असताना इथून मात्र टीम बडवल B+, टीम SBCC. चेतनचा शॉट आला ऑन साइडला, खेळाडू 3 बाउंड्री लाईन, तिघेही पुढे सरसावले होते, तोपर्यंत सिंगल. एसबीसी उमरोलीची टोटल तुम्ही बघू शकाल 47 रन ऑन बोर्ड. आणि चौथ्या ओव्हरचे गोलंदाज उमेश जामगरेचे चेंडू समाप्त झालेत, ते मात्र 4. 3 अतिरिक्त बॉल टाकलेत उमेश जामगरेने, 3. आणि या दरम्यान फलंदाज बाद. चेतन आउट झाले, नवीन बॅट्समन हर्षल आलेत. स्ट्राईक वरती शरद बुंदाटे. 28 धावा, 14 बॉल, 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो आणि 50 तो करू शकतो. पहिली 50 ठरेल स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली या स्पर्धेची. रिव्हर्स शॉट, चेंडू चाललाय सीमा पार. थर्ड मॅनला आला इथून चौकार. खतरनाक बॅटिंग शरद बुंदाटेचा, अटॅकिंग मोड. आणि 32 रन्स वरती पोहोचलाय, नॉट आउट. वैयक्तिक खेळी 32. स्कोर पोहोचलाय धावा 50. एसबीसी उमरोलीने स्कोर गाठलाय 50 रन्स. गोलंदाज उमेश जामगरे वरती धावांची बरसात केली. 5 बॉल मध्ये 20 धावा दिल्यात. उमेश जामगरे महाग ठरलाय. अजून 1 बॉल बाकी. शेवटचा बॉल शरदचा ऑन साइडला फ्लिक केलाय. ऑन साइडला मिड विकेट वरून चेंडू सीमा पार. टाळ्यांचा कडकडाट. शरद बुंदाटेची ही विध्वंसक इनिंग. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एसबीसीसी उमरोली जाऊन पोहोचतीये 54. 2 विकेट लॉस. 54 धावांनी शरद बुंदाटे वैयक्तिक नॉट आउट. 16 बॉल आणि 36. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. टीम वहाळचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल जय हनुमान जोवेलीचे कर्णधार आपण टॉस साठी यावं आणि पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. आणि पुढील जे काही सामने आहेत सेकंड राऊंडचे 2 आणि 1 क्वालिफायचा, ते 3ही सामने यानंतर 3 षटकांचे राहतील याची आपण नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने तो डिसिजन, कारण 2 ते 2.5 तास आपण उशिराने चालू, त्या कारणास्तव आयोजकांनी जो डिसिजन घेतला की पुढील 3ही सामने हे 3-3 ओव्हरचे राहतील.
चला जय हनुमान झोबेलीचे कर्णधार आपण या टॉस साठी 4 ओव्हर 54 धावा. आता सर्वांचं लक्ष लागलंय. सर्व क्रिकेटचे चाहते आता बघतात की भडवल बी प्लसच्या विरोधात एसबीसीसी उमरोलीच्या फलंदाजांनी खरं तर तग धरला. आधी विकेटवरती टिकून राहिले आणि त्यानंतर शरद जसा सेट होत गेला तसं त्याने बॅटिंग दाखवली, गोलंदाजांची धुलाई केली आणि उमेश जामगोरे हुकमी एक्क्यावरती 24 धावा ठोकल्या. गोलंदाजीचा हुकमी एक्का त्याला 24 धावा ठोकल्या. आता शेवटची ओव्हर आहे आणि 50 साठी त्याला फक्त 14 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज आहे. यावर्षी बडवल बी प्लस टीमने काय कमाल केली आहे. म्हणजे उमेश जामगरेचा या वर्षीचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहिला, अंजपच्या मैदानावरती उमेश जामगरेने एकाच टुर्नामेंट मध्ये 2 मॅच मध्ये लगातार षटकारांची हॅट्रिक ठोकली होती. त्याच उमेश जामगरेला 24 धावा ठोकल्या शरद बुंदाटे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चेतनने. पण आता चेतन आउट झालाय, हर्षल लोंगले आलाय. उमरोली संघाचा बायकर मॅन, एसबीसीसी उमरोली टीमची बाईक कोणी जिंकली आहे? हर्षल लोंगले. आणि तो हर्षल लोंगले सध्या स्ट्राईक वर आहे. शेवटची ओव्हर, गोलंदाज तयार, अनुराग सोनावले. पहिला बॉल हर्षल लोंगले साठी. ऑन साइडला टार्गेट होतं, बैठक शॉट मारायचा होता. टेनिस बॉल क्रिकेट, गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सातपुतेचा जर कोणता फेवरेट शॉट असेल तर तो बैठक शॉट. आणि तो बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता तो हर्षल लोंगले. धावा 54. डॉट बॉल आलाय. शरद बुंदाटे नॉन स्ट्रायकर एनलाय. अनुराग सोनावले लेफ्टी बॉलर. फुल टॉस ऑन साइडला करारा जवाब. काऊ कॉर्नरवरून फिल्डर आला. सिंगल फक्त मिळेल. रन्स पोहोचतात 55. बॉल बाकी आहेत ना मात्र इथून 4 बॉल बाकी आहेत. 55 धावा झालेले आहेत. नॉट आउट शरद बुंदाटे. 16 बॉल 36 केला शरद बुंदाटेने. चौकार मारले 3, षटकार मारले 2 आणि आता इथून 50 होईल का? 4 बॉल इथून शिल्लक आहेत. अनुराग सोनावल्याचा वाईट बॉल. रिदम तोडण्याचा प्रयत्न. मोमेंटम सध्या दोन्ही टीमकडे. बॉलरने देखील आपला मोमेंटम क्रिएट केलाय. स्वतःला क्रिएट करावं लागतं आणि ते क्रिएशन केलंय ते मात्र अनुराग सोनावलेने. म्हणूनच तर सेकंड स्पेल मध्ये ओव्हर त्याच्याकडे दिली आहे ती कॅप्टनने. धावा संख्या टोटल 56. बॉल बाकी 4. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अनुराग सोनावलेचा हा चेंडू. डॉट बॉल. 3 बॉल 56 धावा. डॅनी दादा लोंगले यांचा एसबीसीसी उमरोली. कित्येक खेळाडू घडवले डॅनी लोंगलेने आणि त्याच खेळाडूने आता एसबीसीसी उमरोलीचं नाव संपूर्ण भारतभर आता पोहोचलं साहिल लोंगलेच्या माध्यमातून. शॉट मारलाय. बॉलर्स बॅकड्राइव. नो चान्स. 1 मोर डॉट बॉल. 4 बॉल 56. 2 लगातार डॉट बॉल आले. आता शरद बुंदाटे 50 पासून दूर राहू शकतो. 36 धावा आहेत. नॉट आउट स्वतःच्या वैयक्तिक. 5वा बॉल बरोबर बॅटवरती. लॉंग ऑन मध्ये राकेश पाटील जंप घेतलीये पण चेंडू चालला सीमा पार. राकेश पाटीलच्या डोक्यावरून हा मोठा सिक्सर आलाय. धावा पोहोचला 62. 62. एक बॉल बाकी. दोन्ही टीमच्या कॅप्टन जय हनुमान झोबेलीचे कर्णधार मी पुन्हा एकदा आपल्याला टॉस साठी इन्व्हाइट करतोय आणि वहाल टीमचे कर्णधार आपण यावं. पुढील मॅचचा टॉस केला जाईल 1 बॉलच्या समाप्तीनंतर. 62 धावा. नॉट आउट 42. शरद बुंदाटेची ही इनिंग लास्ट पर्यंत घेतलाय. ओपन केलं होतं शरदने आणि आता फिनिश देखील केलं जाईल शरदच्या बॅटमधून. 62 धावा. शेवटचा बॉल आणि वेल फिनिश करायचंय. समोर अनुराग आहे. बडवल बी प्लस ची देखील बॅटिंग विसरून चालणार नाही आणि त्यांच्या टीमची जशी स्ट्रॉंग बॅटिंग आहे तसंच टार्गेट सेट केलंय एसबीसीसी ने. लास्ट बॉल आहे. स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. डीप वरून आलेत खेळाडू. पहिली कंप्लीट आहे. शरद धावला. दुसरी देखील कंप्लीट. तिसरी साठी निघालेत. चौथी साठी प्रयत्न आहेत. फलंदाज आउट. 3 मिळाल्यात. 65 झाल्यात आणि 66 ची गरज आहे. मी सुभाजी सोनावले अर्थात तांबे सरांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. या स्पर्धेचे आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांची ही स्पर्धा आणि सुभाष सोनावले यांच्या शुभ हस्ते यस वहाल टीम आणि जय हनुमान झोबेली मध्ये हा पुढील मॅचचा टॉस होईल. कॅप्टन 3 ओव्हर मॅच असेल. पॉइंट टू बी नोटेड.
हेड और टेल. हेड इज द कॉल. हेड. टॉस जिंकला जयानमन जोवेलीने. डिसिजन 3 ओव्हर मॅच. येस, डिसिजन पेंडिंग आहे. 2 ते 3 मिनिटात आपण डिसिजन द्या कॅप्टन. वॉल टीम घनशान आपण त्या निर्णयाची वाट पाहणी. 65 धावा झाल्यात. एसबीसीसी उमरोलीच्या 66 धावांचं टार्गेट आहे. ते मात्र टीम बडबल बी प्लस ला. डीजे साहिल तांडेल. धन्यवाद अजय सर. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं सायली 11 SBCC उमरोली संघाने धावसंख्या बनवली ती 65 66 धावांचं लक्ष ठेवलं आहे. ते अनिकेत 11 भडवल B प्लस या संघासमोर. उद्या बिग फाईट असेल. उद्या खूप महत्त्व पाहतो आपण. त्या ठिकाणी कोण आहे का बघा. ती नदी किनारे जी जाल पेटवले कृपया ती विझवायची आहे. तर भडवल संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. भडवलचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. पहिल्या इनिंगमध्ये आपण धावसंख्या पाहिल्या त्या 65 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचंय. अनिकेत 11 भडवल B प्लस संघासाठी धावा आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी राकेश पाटील आणि समीर माली तयार झालेत. 66 धावांचं लक्ष या ठिकाणी पाठलाग करायचंय. आत्तावर पहिला सामना पाहिला आपण. तिथे तो सामना चेस होताना संघ पिछाडीवरती होता. दुसरा सामना आपण पाहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग अफलातून झाला. धावा डिफेंड झाल्या आणि आता चौथा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे एक सामना आपण या ठिकाणी चेस होताना पाहिला आणि उर्वरित आपण पाहतोय 3 सामने. आतापर्यंत 2 सामने डिफेंड होताना पाहिजे. तिसरा सामना अत्यंत चुरशीचा होता. पण चौथा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आज दुसरा सामना आपण तिसरा खेळवला आहे पण लॉट सेम असतील. त्या पद्धतीने पाहिला गेला. ज्या हनुमान जोवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी आपण वहाल बी संघाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. भडवल संघाचा कॅप्टन प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. राजेश सर काही सूचना आयोजकांनी आमच्या परत पोहोचवल्यात.
अनिकेत 11 वडवळ बी प्लस संघ आपण पाहतो या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलाय. अनिकेत आजारे पुरस्कृत बडवल बी प्लस आज संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू दूरवर होता. चेंडू पंतांनी दोनात समांतर केला. वाईट चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. अतिरिक्त धाव या ठिकाणी आपण पाहतो घेतली जाईल. एका धाव्याने या ठिकाणी ओपनिंग होते. विदाउट चेंडू आपण पाहतो एक धाव धावफलकावरती घेतली जाईल. 66 धावांचं लक्ष आहे. 13 प्लस धावा प्रत्येक षटकामध्ये पटकावायच्या आहेत. समीर एक टॅलेंटेड आपण पाहतो. अनेक सामने इथे गोलंदाज तयार. डॉट चेंडू वाईट चेंडू चेक केलं. लाईन चेक केली आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं वाईट चेंडू. लगातार दुसरा चेंडू खराब या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरा चेंडू तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे फुल लेंथ चेंडू भेटला. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. ब्रह्मास्त्र मारण्याचा प्रयत्न. इथं वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. डी बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये आलेला चौकार. एक चेंडू आणि धावसंख्या 6. टिक फॉर टॅग दशा तसे उत्तर द्यायला सुरुवात झाली. दोन व्हाईट नंतर चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. एका चेंडूवरती आपण पाहतोय 6 धावा या ठिकाणी. 66 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकात 13 प्लस धावा बनवाव्या लागतील. 13.20च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. दुसरा चेंडू आपण पाहतोय. दुसरा चेंडू अर्षद एक नाव म्हणतो गोलंदाज बायकर मॅन म्हणून प्रसिद्ध आहे सध्या तरी. चांगला फटका या ठिकाणी. शतरक्षक होता. झेल ड्रॉप झाले. स्क्वेअर इजाचा शतरक्षक होता. स्क्वेअर लेग पंचाच्या एकदम समोर तो झेल होता. झेल करण्याचा प्रयत्न केला. झेल आता सापडला सुद्धा होता. चांगला प्रयत्न आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. केटीसीला इव्हेंटच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहूया. राईट हँड ओव्हर द विकेट आपण पाहिलं. थोडंसं शफल झाला होता. जागा बनवली होती. एक पाऊल पुढे टाकून असं चेंडू मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिजनचा शतरक्षक. झेल ड्रॉप. सोप्पा झेल होता. चांगला चेंडू सिंगल रोटेट झाल्यानंतर राकेश पाटील स्ट्राईकला गेला. तिथे डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. एक जीवदान जरूर लाभलं गेले समीर मालीला. इथे मिडॉनला बीट केलं. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शरद जरूर चेंडू चेस करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या अवकाच्या बाहेर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड या चौकारच्या सहाय्याने 11 या आकड्यावरती. प्रतिषटक 13 प्लस धावा बनवायचे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहिली जाते. SBCC उमरोली सायली 11 नावाने आपण पाहतो. हा संघ या ठिकाणी खेळत असताना आणखीन एक सायली 11 नावाचा संघ आपण पाहतोय टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय.
चांगला चेंडू. या स्पर्धेमध्ये सायली 11 नावाचे 3 संघ होते. एक संघ लवकर परतला, दुसरा संघ टॉप 5 मध्ये आहे आणि उद्याही आपण पाहतो सायली 11 नावाचा संघ या मैदानावरती खेळताना दिसेल. शेवटचा चेंडू इथे डिफेक्स टाकावा रिझन मध्ये शत्रक्षक क्रॅकिंग लाजवाब अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहतोय. बंट्या भावेश होता त्या ठिकाणी. बंटी लागला असेल आपल्याकडे क्रीम आहे, पाठवू का? बघा आपल्याकडे सेफ्टी मलम पण आहे, त्यानंतर चमकीवरची क्रीम पण आहे, डेटॉल पण आहे, कापूस पण आहे, सर्व काय पाहतोय. हॉस्पिटल सुविधांच्या माध्यमातून जी मेडिकल किट आली होती ती अजूनही आपल्याकडे आहे, आपण ती पूर्तता करूया. पण पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11 वरती 1 गडी गमावला. राकेश पाटील नामक आपण पाहतोय एखादा फलंदाज राहतो का कातील म्हणून ज्याला संबोधलं जातोय, तो माघारी परतला. फटका एकदम सुरेख होता आणि त्याहून सरस ठरलं गेलं बंटी अर्थात भावेश याचं ते क्षेत्ररक्षण. सुंदर झेल, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, झटका दिला गेलाय. तो अनिकेत 11 पडवळ बी प्लस संघाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, 13च्या सरासरीने धावाही 14, 13.75च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. गणेश खारे गोलंदाजी मार्क वरती, चांगला चेंडू पॅडवरती, चेंडू आदलला, जोरदार अपील गेली. सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. कैसा प्रश्न सवाल आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओपी चेंडू आहे. स्वीपर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो. डिफेक्सच्या कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, तिथून आपण पाहायला गेलं जो डिफेक्सच्या कव्हर मधून तो क्षेत्ररक्षक आला होता, चेंडू परत पोहोचला बंड्या आणि त्यांनी फेकलेला थ्रो होता. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 2 ने पुढे सरकले, 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावाचा पाठलाग करायचा तर प्रत्येक चेंडू आपण पाहतोय प्रति षटक एक षटकार एक चौकार लगावावे लागेल, तर तिथे आपण पाहतो धावांचा स्कोर अग्रेसर होईल. प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यावी लागेल. आज दादा 4 4.5, उद्या 5 6 पण होतील. इथे खराब चेंडू, तर जरूर चेक केलं जाते बॉडीला ब्रश झालंय का, कर समोर रिव्ह्यू घेतलाय का. ओके सर बघा.
तर पंचाचा डिसिजन आलाय नो चेंडू आणि प्लस 4 धावा. तर फ्रीजचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. चार धावा आपण पाहतो समीरच्या खात्यामध्ये जमा होतील. एक एक्स्ट्रा धाव आपण पाहतो संघाच्या खात्यात. तब्बल 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. फ्रीजचा चेंडू डॉट चेंडू आपण पाहतो गणेश गारेन टाकलेले वादल या अगोदर घोंगवलं होतं. 5 धावा आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी. आणि इथे पाहतो आपण डॉट चेंडू आला. बॅक टू बॉलर चेंडू गणेश गारे प्रयत्न करत होता इथे. बॉलची आपण पाहतो संधी होती. चेल ड्रॉप सर्वांनी डोक्यावरती हात ठेवले आहे. सीधा आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये झेल आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकता. पुन्हा आता आपण फॉलो थ्रू मध्ये चेंडू ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय गोलंदाज राईटनं उर्दू विकेट सरळ चेंडू पाहिला होता. त्याच्यानंतर चेंडू मी साठी फटका होता. टोला चेंडू लागला होता. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू इथे आपण पाहतो जीवदान देत नाहीये. चांगलं झेल या ठिकाणी आहे. फलंदाज बाद समीर मालीच्या पारीचा अंत. झटका क्रमांक दुसरा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भविष्य अर्थात बंटी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नवीन बॅट्समन आपण पाहिला उमेश जामकरेला पाहतो. प्रमोदला साथ द्यायला मैदानावरती. 2 षटकं या ठिकाणी समाप्त. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावांची गरज. 67 धावांचा पाठला करत असताना 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जे आमचे प्रेक्षक मायबाप अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांचं मनापासून गोड गोड धन्यवाद करूया. आणि आयोजक अनिलजी कालन यांच्या वतीने मनापासून अधिक स्वागत. मित्रांनो ही रजनी समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा दामतच्या मैदानावरती अभिजी खोत उपतालुका प्रमुख शिवसेना आणि त्यांच्यासोबत असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी 2026 8 जानेवारीला त्या स्पर्धेला शुभारंभ होणार. ज्या ज्या संघांना प्रवेश घ्यायचे त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट करा. 1 तारखेला त्या स्पर्धेचे लॉट्स उडवले जाणार आहेत. गोलंदाज तयार. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्षद शॉर्ट राहिला. सिंगल आपण पाहतो. दुसरा प्रयत्न आणि इथे चिते के चपलाई नाही. 1 धाव आता मध्ये चोरून घेतली. कारण 1 धाव या ठिकाणी झाली होती.
त्यानंतर कॉल आला, आवाज आला, रिमोट कंट्रोल फिरला गेला आणि त्या गाडी सुसाट वेगाने धावली. ती उमेशची दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली. खूप महत्वाचं आहे. 22 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकं आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येणारी 17 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार भावेश. इथे पाहतोय चेंडू आपण पाहतो कुठं लेग साईड चालू जात होता, चेंडू विरकावला. फाईन रिझर मध्ये 4 धावा चौकार या ठिकाणी पाहिला गेला. एक एक धाव एक एक चौकार खूप महत्वाचा असेल. धावसंख्या स्कोर कडे अग्रेस होतोय. तशी स्ट्राईक रोटेट झाली बघा. दंडत्मय कारवाई, एक चुकी सोपेवारी त्यामधलं जात आहे आणि त्या पद्धतीने पाहिलं गेलं. एक चुकी एक गलती झाली आणि तिथे चौकार अजित झाला. 16 चेंडू आता विजयासाठी 40 धावांची गरज. तिथून मीटिंग प्लीज. 26 झाले ना दादा. 66 टार्गेट आहे. 26 झाल्यात, 66 टार्गेट. पहिल्या षटकात 11 होत्या, नंतर 9 वाल्या, 2 षटकात 20 झाल्या. बघा एक 9 वरती चौकार होता 5 आणि त्यानंतर 2 डबल आलत्या 9 धावा. बारा प्लेयर या ठिकाणी आहे आणि त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. सोळा चेंडू 40 धावांची गरज. इथे फुल लेंथचा चेंडू प्रमोदच्या बॅट मधून चेंडू निघाला. इथे चेंडू जाऊन पोहोचला. शतरक्षक त्या ठिकाणी होता, त्यालाही पार केलं चेंडूने आणि त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेखे पलीकडे. 4-6 धावेसाठी आलेला षटकार पाहू शकता. छोटा फुल लेंथ चेंडू होता, पण तो यॉर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बंट्याचा होता. तिथे पाहिलं गेलं शतरक्षक जरूर उभा होता आणि त्याच्याही प्रयत्न सुरेख होते त्याचं, पण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर होता. 15 चेंडू 34 धावांची गरज. बघा जे खेळाडू आहेत पाठीराखेत, आपल्या संघाचा जेव्हा चेंडू बाहेर जातो किंवा एखादा गोलंदाजचे जे शतरक्षक करणारे जे पाठीराखे आहेत, चेंडू गेला तर आणून द्या मित्रांनो, तुम्ही जाऊ शकता. फक्त मैदानाच्या आतमध्ये न जाताना मैदानाच्या बाहेरचा चेंडू गेला तो परत तुम्ही आणू शकता. 15 चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाज भावेश. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे. एक धाव घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावा लागतो. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 33 धावांची गरज. एक एक चेंडू एक एक धाव खूप महत्वाचे असेल. पहिलं षटक ज्या पद्धतीने आपण पाहतोय, हर्षल लोंगलेले फेकले होते, तिथे धावा खर्च केल्या होत्या 11. त्यानंतर गणेश घारे यांनी धावा खर्च केल्या 9 आणि त्यानंतर भावेश. सलग 3 गोलंदाज वापरलेत या ठिकाणी. आवाजाची जादू आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाज तयार. हलक्यात ग्लास केलं. आत्ताच आपण पाहतो मुक्पेच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय SBCC उमरोली संघ. 2 खेळाडू त्यांचे महत्वाचे आणि 3 खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेत न खेळत असताना, आणि त्यामध्ये पाहिलं 2 अष्टपैलू खेळाडू आणि 1 फलंदाज असे आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय.
इथे आपण पाहतोय उर्फी चेंडू समोर चेंडू आपण फेकलाय. शत्राक्ष त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. चेंडू गेला वन बाउंस सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा येतोय हे बेहतरीन उमेशच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 50. अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. नशीब बलवत्तर तर काय करणार शोएब अख्तर. या पद्धतीने आपण पाहतो आता क्षेत्ररक्षणाची व्यवस्था पाहिली गेली. रिव्हर्ससाठी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चार धावा आपण पाहतो या ठिकाणी. एक्स्ट्रा धावा पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. कुठे होती मॅच, कुठे आली मॅच. इथे रिव्हर्स अटेन दुधारी तलवार. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूवरती केला होता वार. सिंगल मध्ये रूपांतर. एकच धाव. 2 चेंडू या षटकातील तब्बल 8 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 11 धावांची गरज. ही मॅच पाहिल्यानंतर कालची मॅच जे मालेगाव संघाने पहिल्या 2 मॅच जिंकल्या होत्या त्या पद्धतीची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. तिथे आकाश भोईर आणि तन्मय मोरेने अफलातून गोलंदाजी केली होती. इथे गणेश गारे महागाचा सापडलाय. षटकार चौकार एक्स्ट्रा चौकार सिंगल. 15 धावा आतापर्यंत. वाईट चेंडू मोक्याच्या शनी धोक्याची घंटा. एक्स्ट्रा धाव. खराब गोलंदाजी म्हटली झाली या षटकामध्ये. गणेश गारे आतापर्यंत अशा कधी गोलंदाजी करत नसतो पण इथे पाहिलं गेलं तर खराब गोलंदाजी. षटकार चौकार चौकार सिंगल वाईट. 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. हे 2 चेंडू कुठं महत्वाचे असतील. प्रमोद आणि उमेश. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. आणखीन एक चेंडू आपण पाहतो शिल्लक असलेल्या षटकातील महत्वपूर्ण चेंडू ठरेल का तो. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दोन गोलंदाज कमी आहेत उमरोली संघामध्ये. आणि इथे पाहतोय डॉट चेंडू आला. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 10 धावा 6 चेंडू.
रोहित गायकरला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. 6 चेंडू आणि 10 धावा डिफेंड करायचे आहेत. गोलंदाज आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज रोहित तयार. इथं पहिला चेंडू समोर दिला, चेंडू उडवला काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये, आउट ऑफ पार्क, बिग हिट, षटकार. आता 5 चेंडू 4 धावांची गरज. जेव्हा संघाचे 2 गोलंदाज, महत्वपूर्ण गोलंदाज, एक फलंदाज संघात नसतानाही धावसंख्या सुरेख होती का, धावसंख्या 65 होती. पण आज या मैदानावरती हाहाकार माजवलाय. गेले 3 दिवस धावांचा पाठलाग सहजरित्या होत नव्हता. धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक संघ अडचणी सापडत होता. पण आज पाहिलं गेलं तर इथे सहजरित्या धावांचा पाठलाग आपण आतापर्यंत 2 सामन्यामध्ये पाहिला आहे आणि 2 सामने डिफेंड होताना पाहिले. यानंतर दुसरी मॅच, सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. गोलंदाज तयार होतो या ठिकाणी. उमेश फलंदाज आपण पाहतोय. इथं पुन्हा एकदा लगातार आपण पाहतो मोठा फटका, दुसरा षटकार या ठिकाणी पाहतो आपण. अनिकेत 11 बडवाल B+. फक्त खेळाडूने आतमध्ये जा का बाकी खेळाडू जे एक्स्ट्रा आहेत त्यांनी कोणीच आतमध्ये जायचं नाही. चला